कृष्ण हरे ओम राम कृष्ण हरे श्री ज्ञानदेव वंदन. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश. श्री ज्ञानेश्वरी गौरव. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंद वंदन. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद. आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद. परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा. प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा. अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण. श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून. नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे. श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे. जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ. सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत. स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण. प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण. नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा. आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा. ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अकारण करुणा वरणाऱ्या भगवंताच्या असीम कृपेने, स्वामीजींच्या कृपेने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामते चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. आणि द्वितीय अध्यायाचा अर्थात सांख्य योगाचा आपला विचार चाललेला आहे. कालपर्यंत आपण
भगवान अर्जुनाला जो उपदेश करतात त्या संबंधाने विचार करून आलो आहोत आणि 31व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात की युद्धापासून विचलित होणं हा क्षत्रियाचा धर्म नव्हे. आपल्या धर्माचं जर आपण अनुसंधान ठेवलं, आचरण केलं, तर तो धर्मच आपल्याला सर्व प्रकारचे सुख देण्याकरता समर्थ आहे. किंबहुना काल आपण थोडासा असा विचार करून आलो की धर्म पालनाचा परिणाम तो धर्मच आपलं रक्षण करणारा असतो. म्हणून अर्जुना, जर तू स्वधर्माचं रक्षण केलंस, अर्थात युद्ध केलंस, तर धर्म देखील तुझं रक्षण केल्या वाचून राहणार नाही. आता याकरता म्हणून एक सूत्र सांगितलं जातं, धर्मो रक्षते रक्षितः. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो. या संबंधामध्ये पुराणांतरी एक सुंदर दृष्टांत आलेला आहे. संक्षिप्तामध्ये मित्र होते. एक मित्र धर्माला मानणारा आणि धर्माप्रमाणे आचरण करणारा, आणि दुसरा मित्र हा धर्माला न मानणारा होता, अधार्मिक होता. दोघांमध्ये नेहमी वाद होत असे आणि त्या वादामध्ये दुर्दैवाने जो धार्मिक मित्र आहे हा चर्चासत्रामध्ये नेहमीच पराजयाला प्राप्त होत असे. परंतु त्या दोघांचं अध्ययन वगैरे झाल्यानंतर त्यांनी विचार केला, आपापल्या घरी जायचंय, पण घरी जाण्या अगोदर आपण प्राप्त केलेल्या, संपादित केलेल्या विद्येच्या माध्यमातून आपण जर काही धनार्जन करून घरी गेलो तर सर्वांना आनंद होईल. आणि म्हणून धनार्जन करण्याकरता एका नगराकडे ते निघाले. त्यावेळेला मार्गामध्ये जात असताना दोघांची चर्चा चालू झाली. चर्चेचा विषय पुन्हा तोच, धर्माचं पालन आणि अधर्माचं पालन. तर यामध्ये थोडीशी शर्त अशी ठरली की आपल्याकडे असलेली जी द्रव्य राशी आहे, जो या वादामध्ये पराभूत होईल त्याने दुसऱ्याला ती द्रव्य राशी द्यायची. आणि अशी शर्त ठरून दोघांचाही वाद चालू झाला. आणि या वादामध्ये देखील नेहमीप्रमाणे तो धार्मिक मित्र जो होता, युक्ती प्रयुक्ती अधिक योग्य रीतीने देऊ न शकल्यामुळे तो पराभूत झाला. त्या अधार्मिक मित्राने त्या मित्राकडचं सर्व द्रव्य घेतलं आणि यानंतर जाता जाता एका कोरड्या विहिरीमध्ये त्या धार्मिक मित्राला ढकलूनही तो निघून गेला. आता ज्यावेळेला कोरड्या विहिरीमध्ये हा पडला, खाली बरेचसे काही काटे वगैरे होते, सर्व शरीराला जखमा झाल्या, क्षती पोहोचली आणि 2 काटे त्याच्या डोळ्यामध्ये प्रवेश शिरल्यामुळे तो आंधळाही झाला. आणि अशा स्थितीमध्ये दुःखाला प्राप्त झालेला तो धार्मिक मित्र भगवंताची करुणा भागायला लागला. अरे भगवंता, नेहमी सांगितलं जातं की धर्माने वागावं, म्हणून मी धर्माचं आचरण करत होतो, आणि अशा पद्धतीने धर्माचं आचरण करत असताना हे माझ्या आयुष्यामध्ये काय हे दुःख प्राप्त झालं रे. बघा, आपण एक फार मोठा विरोधाभास आपल्याला जीवनामध्ये अथवा जगामध्ये पाहायला मिळेल, आणि तो म्हणजे असा आहे की धर्माने जे वागणारे आहेत त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. आणि काही जण असे आहेत की कोणत्याही विधी निषेधाचं परिपालन करीत नाहीत, पण तरी देखील त्यांच्या संसाराची स्थिती जर आपण पाहिली तर ती आपल्याला चांगली पाहायला मिळते. रोज नित्य नियमाने भगवंताची आराधना पूजा करणारा हा संकटात सापडतो, आणि कधीही देवाला हात न जोडणारा सुद्धा बऱ्याच वेळेला सुखी दिसतो. मग हे असं विपरीत दृश्य पाहिल्यानंतर कदाचित एखाद्या भाविकाच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होतो की अशी जर स्थिती असेल तर खरोखर धर्माचं पालन करून, देवाची पूजा करून काही उपयोग आहे काय. बऱ्याच आस्तिकांचा यामध्ये श्रद्धा भंग देखील होतो. हे वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. याही धार्मिक मित्राच्या जीवनामध्ये असंच झालं. परंतु बघा, धर्माचं परिपालन कसं रक्षण करणारं असतं. ज्या ठिकाणी विहिरीमध्ये हा धार्मिक मित्र पडलेला होता
देवाची करुणा भाकत होता, त्याच विहिरीजवळ आजूबाजूच्या प्रदेशामध्ये एक जुनाट असलेलं भगवान शंकरांचं मंदिर होतं. आणि या मंदिरामध्ये बिभीषणाचा पुत्र ज्याचं नाव वैभाषिक हा देव दर्शनाला नित्य येत असे, तो त्या ठिकाणी आलेला होता. त्याच्या कानावरती ज्या वेळेला हा स्वर गेला, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी धर्माने वागणारा आस्तिक सश्रद्ध असा व्यक्ती संकटामध्ये सापडलेला आहे. म्हणून आवाजाच्या रोखाने ज्यावेळेस आला, पाहिलं ते विहिरीत हा पडलेला दिसला. त्याने विहिरीतून त्याला बाहेर काढलं आणि चांगलं ज्ञान असल्यामुळे त्याने आजूबाजूने एक मुळी आणली, ती मुळी उगाळली, त्याच्या शरीराला ज्या ज्या ठिकाणी जखमा झालेल्या होत्या त्यावर तो लेप दिला, त्यामुळे त्याचं शरीर पूर्ववत झालं. डोळ्यावर त्याचा लेप दिला असताना त्याची गेलेली दृष्टी ती पुन्हा त्याला प्राप्त झाली. आता तो वैभाषिक सांगायला लागला, तो काय म्हणत होता देवाला की धर्माने मला काय दिलं, तुझ्या पालन केलेल्या धर्माने तुझी गेलेली दृष्टी तुला पुन्हा दिली, क्षतविक्षत शरीर पुन्हा तुला सुदृढ करून दिलं, हे तुझ्या धर्माने दिलं. आणि धर्म फक्त एवढंच देऊन थांबतो असं नाही आहे, तर ज्या वनस्पतीच्या माध्यमातून तुझं गेलेलं हे शारीरिक वय धर्माने एवढं तुला दिलं, या पुढे तू आणि तुझं भाग्य. तो म्हणाला ठीक आहे, धर्माने मला जे दिलंय ते मला खूप आहे. आणि असं म्हणून तो मित्र पुढे निघाला. पुढे एका राजाच्या राज्यामध्ये आला. त्या राजाला एकुलती एक कन्या होती आणि ती आंधळी होती. आणि थोडीशी लहरी स्वभावाची देखील होती. त्या राजाने राज्यामध्ये दवंडी पिटवली की जो कोणी माझ्या या अंध मुलीशी विवाह करेल त्याला मी माझं अर्ध राज्य प्रदान करेल. त्यावेळेस या धार्मिक मित्राला आपल्याकडे असलेल्या त्या वनस्पतीचं महत्व वैभव माहितीच होतं. त्याने सांगितलं, राजेसाहेब ठीक आहे, हरकत नाही आहे, मी तुमच्या मुलीशी विवाह करायला तयार आहे. आणि म्हणून या धार्मिक मित्राने त्या राजाच्या मुलीशी विवाह केला. विवाह केल्यानंतर आपल्याकडे असलेली जी वनस्पती आहे ती उगाळून ज्या वेळेला त्या राजकन्येच्या नेत्रपटलाला लावली, तिला ही दृष्टी प्राप्त झाली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आणि मग राजा म्हणाला, आता मला पुढे कोणी संतान नाही आहे, यामुळे आता तुम्हाला अर्ध राज्य द्यायचं आणि नंतर काही काळाने पुन्हा तुम्हाला अर्ध राज्य हे मिळणारच आहे. मग असं करण्यापेक्षा आताच आपण पूर्ण राज्याचे अधिकारी व्हा आणि मी मात्र वनवासाला जातो, अर्थात वानप्रस्थाश्रम स्वीकारतो. आणि म्हणून याला पूर्ण राज्य त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. धर्माने काय दिलं, इथपर्यंत दिलं. जो अधार्मिक मित्र होता तो देखील याच राजाच्या राज्यामध्ये राहत होता आणि असाच अधर्माने वागत असल्यामुळे एक दिवस पकडला गेला आणि या राजासमोर ज्यावेळेला त्याला उपस्थित केलं गेलं त्यावेळेला त्या मित्राने या मित्राला ओळखलं नाही, परंतु राजा झालेल्या मित्राने मात्र त्या अधार्मिक मित्राला मात्र ओळखलं. आणि नंतर त्याला नावागावासहित परिचय दिल्यानंतर तो विचारात पडला की याला कसं माहिती. मग त्यानंतर याने आपल्या मस्तकावरचा राजमुकुट वगैरे काढल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं आणि मग हा म्हणाला की धर्माने मला काय दिलं, तर धर्माने मला हे दिलेलं आहे. काय असतं, धर्माचं आचरण करत असताना बऱ्याच वेळेला अनेक संकटांना दुःखांना सामोरं जावं लागतं, परंतु ते सोसूनही जर आपण आपला स्वधर्म सोडला नाही, जे कर्तव्य कर्म आहे त्याचं परिपालन जर आपण व्यवस्थित रीतीने करत गेलो तर तोच धर्म भविष्य काळामध्ये आपल्याला उत्तम फळ दिल्याशिवाय राहत नाही. भगवान अर्जुनाला हाच विचार सांगता आहेत की युद्ध करणं हा क्षत्रियाचा असलेला धर्म आहे. किंबहुना स्मृतिकारांनी सांगितलेलं आहे, युद्धे चाप्य पलायनम. जी काही षडविध क्षत्रियाची धर्म आहे त्यामध्ये युद्धातून पलायन न करणे हा देखील त्याचा स्वधर्मच आहे. आणि या स्वधर्माचं जर तू आचरण करशील तर निश्चितपणे तुला सुख प्राप्त होईल, उन्नती प्राप्त होईल. अरे अर्जुना, आता 32व्या श्लोकाकडे आपण या. भगवान म्हणतात, प्रयत्ना वाचून सहजगत्या प्राप्त झालेले हे युद्ध म्हणजे जणू काही स्वर्गाचं द्वारच आहे. अरे असं युद्ध भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होत असतं. बघा आता यावरती स्वामी महाराज म्हणतात, युद्धाचा हा नोहे प्रसंग सामान्य,
वाटे पूर्व पुण्य फळा आले, किंवा हे निधान सर्व ही धर्माचे प्रगटले साचे तुम्हा पुढे. त्या अर्जुना, असं पहा की आत्ताच हे युद्ध म्हणजे तुमचं भाग्य आहे, होय ना? किंवा हे भाग्य म्हणजेच सर्व धर्मांचा ठेवा प्रगटला आहे असं म्हटलं तरी चालेल. अरे या युद्धाला काही साधं युद्ध म्हणणार काय? नव्हे नव्हे, या युद्धाच्या रूपाने मूर्तिमंत स्वर्ग या ठिकाणी अवतरला आहे, किंवा या निमित्ताने तुमचा पराक्रमच मूर्तिमंत स्वतः उभा केला असं म्हटलं तरी चालणार आहे. किंवा गुणलुब्ध कीर्ती आली आज वरावया तुझ उत्कंठेने, तुझे सद्गुण आवडल्यामुळे तूच एक पती असावास, अशा इच्छेच्या तीव्रतेने जणू काही ही कीर्तिरूपी वधू स्वतः तुला वरण्याकरता तुझ्याजवळ आली आहे. अरे अर्जुना, क्षत्रियाने फार मोठं पुण्य करावं, त्यावेळेस त्याला असं धर्मयुद्ध लाभत असतं. जसं मार्गाने सहज जात असताना चिंतामणीला पाय अडखळावा आणि त्यामुळे चिंतामणीचा लाभ व्हावा. रस्त्याने जात असताना कुठेतरी ठेच लागली, कशाला ठेच लागली म्हणून खाली पाहिलं तर चिंतामणी होता, चांगलं रत्न होतं, बहुमूल्य रत्न होतं. किंवा जांभई देण्याकरता तोंड पसरावं आणि त्यामध्ये सहजच अमृत पडावं, हे जसं व्हावं त्याप्रमाणे हे अनायासय तुला युद्ध प्राप्त झालेलं आहे असं समज. आणि असं हे प्राप्त युद्ध जर तू केलं नाहीस तर आता सांगतात, अथ चेत्वमिमं धर्म्यम संग्रामन्न करिष्यसी ततः स्वधर्मम कीर्तींच हित्वा पापमवाप्स्यसी. म्हणून धर्मानुकूल असलेलं हे युद्ध जर तू करणार नाही तर स्वधर्म आणि कीर्ती यांना सोडून तू पापालाच जोडशील म्हणे, बर का? आता बघा काय म्हणतात, अभिरुणी ह्या ते लटक्याचा शोक करिता निशंक हानी होय. आता जर तू या युद्धाचा त्याग केलास आणि खोट्या गोष्टींविषयी शोक करीत बसलास तर आपल्या हानीला आपणच म्हणजे स्वतःच कारण होशील. अर्जुना, आज जर तू युद्धात शस्त्राचा त्याग करशील तर पूर्वजांनी मिळवलेले धर्म आणि कीर्तिरूपी धन तू स्वतःच आज देशोधडीला लावल्यासारखं होईल रे. किंवा तुझी असलेली कीर्ती जाईल आणि दुर्योधनाच्या दुष्ट राजशासनापासून मुक्त न केल्याबद्दल जगातील सर्व प्रजाजन तुला शाप देतील, किंवा युद्धातून पळून गेल्याबद्दल तुझी निंदा करतील आणि सर्व महापातक तुझा शोध करीत तुला प्राप्त होतील. बघा, अर्जुन आहे त्या अर्जुनाने युद्धाचा त्याग केला म्हणजे स्वधर्माचा त्याग केला तर त्याच्या ठिकाणी सर्व पातक येतील. याचाच व्यतिरेकी अर्थ असा आहे की प्रत्येकाने आपापल्या कर्तव्य कर्माचं परिपालन कटाक्षेने केलेच पाहिजे. जर त्या कर्तव्य परिपालनामध्ये काही न्यूनता निर्माण झाली तर पाप निश्चित प्राप्त होतात. जर तू हे युद्ध करणार नाहीस तर तुझी अवस्था कशी होऊ शकेल? जैसे पार्था पदोपदी पावे अपमान, नारी पतीहीन जैसा परी, तैसी दशा जाण स्वधर्मा वाचून जीविता लागून प्राप्त होय. ज्याप्रमाणे पतिरहित असलेली स्त्री सर्वतोपरी व सर्वांकडून अपमानाला प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वधर्मा वाचून आयुष्याला दुरवस्था प्राप्त होत असते. किंवा एखाद्याचं प्रेत उपेक्षितपणे टाकून दिले असले तर चहूकडून म्हणजे चारी बाजूने जसे गिधाड त्या प्रेताला येऊन फाडतात, त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महापातक हे पराभूत करत असतात. आता इथे आपण धर्म आणि स्वधर्म हा विषय पाहत आहोत. तर धर्म शब्दाचा अर्थ काय करायचा या संदर्भामध्ये शास्त्रकारांनी बरचसं काही चिंतन केलेलं आहे. यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म इत्यादी वैशेषिक दर्शना शास्त्रकारांनी केलेली व्याख्या आहे. मला कोणत्याही त्या व्याख्येकडे जायचं नाही आहे. तर धर्म शब्दाचा एक सामान्य अर्थ कर्तव्य कर्म असा आहे की मनुष्य म्हणून मला जे जे काही सांगितलेलं आहे त्या कर्तव्य कर्माचा जर मी विचार केला तर मी सर्व सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि असं कर्तव्य कर्म जर आपण पाहिलं
तर एकेका व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कर्तव्य कर्म आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, मी जर एक पती असेल तर पत्नीच्या संबंधाने माझं कर्तव्य कर्म वेगळं आहे. मी जर एक पुत्र असेल तर माता पित्याच्या संबंधाने माझं कर्तव्य वेगळं आहे. मी जर एक शिष्य असेल तर सद्गुरूंच्या संबंधाने माझं कर्तव्य वेगळं आहे. मी जर एक पिता असेल तर मुलांच्या संबंधाने माझं कर्तव्य वेगळं आहे. मी जर एक भाऊ असेल तर भावंडांच्या संबंधाने माझं कर्तव्य वेगळं आहे. म्हणजे त्या त्या नाते संबंधाने त्यांच्या त्यांच्या विषयी असलेलं कर्तव्य म्हणजे हाच माझा असलेला स्वधर्म आहे. आई वडिलांची सेवा करणे हा पुत्राचा स्वधर्म आहे. पत्नीचं संरक्षण करणे हा पतीचा स्वधर्म आहे. आपल्या पाल्याचं संरक्षण करणे, संवर्धन करणे, संगोपन करणे हा पालकांचा स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्म अर्थात कर्तव्य कर्म याला फार महत्व आहे. गीता जर आपण पाहिली तर गीतेचं सारच या कर्तव्य कर्मामध्ये आहे. थोडासा आपण विचार करा, गीता म्हणजे काय आहे, किंवा ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे. तर गीता म्हणजे धर्म आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे या धर्माचं कीर्तन आहे. याकरता एक गंमत सांगतो बघा. गीतेचा आरंभ आणि गीतेचा अंत ह्या दोन ठिकाणची पद आपण बघा. गीतेचा आरंभ झालेला आहे धर्म या पदातून. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. ठीक आहे. पहिलं पद कोणतं आहे? धर्म. आणि गीतेचा उपसंहार म्हणजे गीतेची सांगता जर आपण पाहिली तर ती आहे ध्रुवा नीतीर मतीर मम. मम या पदाने आहे. म्हणजे पहिलं पद आणि शेवटचं पद जर आपण घेतलं तर तयार होतं धर्म हा मम. माझा धर्म म्हणजे माझं कर्तव्य काय आहे ते आम्हाला गीतेने सांगितलेलं आहे. गीता काय सांगते? मम धर्म हा माझं कर्तव्य, माझा धर्म सांगते. ठीक आहे. आता या पलीकडे जाऊन अजून जर आपण थोडस पाहिलं तर धर्म इथे ध अक्षर आहे, मध्ये रकार आहे. मतीर मम, इथे देखील म अक्षर शेवटचं आहे आणि मध्ये रकार आहे. तर पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर घ्या आणि मध्ये असलेला रकार घ्या. शब्द तयार होतो धर्म. म्हणजे गीता आम्हाला धर्म सांगते, स्वधर्म सांगते. या विचार जो आहे हा विशेष रीतीने या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. असो, पुढे 34व्या श्लोकामध्ये म्हणतात अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्तीर मरणाद अतिरिच्यते. बर, तू जर या युद्धापासून परांगमुख झालास तर लोक पुष्कळ दिवस तुझी अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्मान्य माणसाची अपकीर्ती ही मरणापेक्षाही अधिक वाईट असते. म्हणून स्वधर्म हा सांडिशील तरी पापा वरपडा होशील आणि अपेशतेन वचेल कल्पांतवरी. म्हणून हा स्वधर्म जर टाकशील तर पापाला पात्र होशील आणि तुझी अपकीर्ती कल्पांतापर्यंतही जाणार नाही. आणि दुष्कीर्तीचा लागेल जो डाग फिटेल ना मग कल्पांतीही, स्वामी म्हणतात. आणि आता विचारी माणसाने तोपर्यंतच जगावं. कुठपर्यंत? जोपर्यंत जगणे नको करणारी अपकीर्ती अंगाला चिकटली नाही. जोपर्यंत सत्कीर्ती आहे, अपकीर्ती शरीराला स्पर्श करत नाही, तोपर्यंत माणसाने जगावं किंवा जगण्याची इच्छा ठेवावी. बर, आणि तू जर या ठिकाणी युद्ध करणार नाहीस तर ती तुझी सत्कीर्ती राहणार नाही. यामुळे तू युद्ध करणं हेच योग्य आहे. अपकीर्ती जर तुला प्राप्त होणार असेल तर युद्धातून तू निघून जाणं किती योग्य आहे. तू निर्मत्सर सदयता येथून निघशील किर मागवता परिते गती समजता न मनेल या. म्हणजे तू निर्मत्सर आणि सदय अंतःकरणाने येथून परत निघून जाशील हे खरं आहे, परंतु तुझी ही शुद्ध मनोभूमिका या सर्व शत्रूंना आकलन होईल का? यांना तसं वाटेल का? हा प्रश्न आहे. अरे बाबा, हे तुला सर्व चहूकडून घेरतील, बाणांच्या वर्षावाने तुला अडवतील आणि मग अर्जुना त्यावेळी तुझी त्या संकटातून केवळ दयाळूपणाने सुटका होणार नाही. किंबहुना
कदाचित अशाही प्राण संकटातून तुला सुरक्षितपणे निघून जरी जाणं शक्य झालं तरी ते जगणं मात्र मरणापेक्षाही वाईट असेल, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेव. का भयाद्रणा दुपरतम मंस्यन्ते त्वां महारथाः येषांचत्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम. म्हणजे हे सर्व महारथी जे आहेत हे तुला भयाने तू युद्धातून निघून गेला असे मानतील. पूर्वी जो तू या सर्व लोकांना शूर सद्गुण संपन्न म्हणून पुष्कळ प्रकारांनी मान्य झालेला होतास, तोच तू यापुढे हलकेपणाला प्राप्त होशील. यावर व्याख्यान करताना म्हणतात, आणि कहे पाहे इथे झुंजायास धरून आवेश आलास तू. तू आणखी एक गोष्टीचा विचार का करत नाहीस की तू प्रथम मोठ्या उत्साहाने युद्धा करता या ठिकाणी आलास आणि आता तर दुर्योधनादिकांविषयीच्या दयाळूपणाने तू परत निघतोयस. तर अर्जुना, तुझं ते दयाळूपण खरंय असं या दुष्ट वैऱ्यांच्या मनाला तरी पटेल का? सांग ना. त्यांना ते पटणार नाही. तुझी मनोभूमिका, तुझी जी भूमिका आहे ती यांना पटणार नाही. तर ते काय म्हणतील? अवाच्य वादांश बहून वदिष्यन्ते तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरन्नु किम. अरे तुझे शत्रू तुझ्या लोक प्रसिद्ध असलेल्या सामर्थ्याची निंदा करत असताना बोलू नये असं पुष्कळ बोलतील, आणि मग त्यापेक्षा अधिक दुःख कोणतं असेल रे? कसे बोलतील ते? माऊली म्हणतात, हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोल उरला निका काही. हे सर्व म्हणतील अर्जुन गेला रे गेला, तो आम्हाला भ्याला. मग युद्धात विजय तर नाहीच, पण शेवटी हा अपवादच जर उरला तर सांग अर्जुना, तो चांगला आहे का? अरे बाबा, लोक पुष्कळ कष्ट करतात, टेंबहोना प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, परंतु स्वतःची कीर्ती मात्र वाढवतात. लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. आपण आपल्याला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होण्याकरता काय करत नाही? सर्व प्रयत्न त्या करताच आहेत की नाहीत? किंबहुना घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. हे प्रसिद्ध पुरुषो भवेत म्हणजे काय? कीर्ती करताच आहे की नाही? सगळे प्रयास, सगळे प्रयत्न हे केवळ कीर्ती करता आहे. आणि अशी जी कीर्ती जी लोक प्रयत्नपूर्वक वाढवतात, ती कीर्ती तुला अनायासे आणि अनकलित म्हणजे दोषाने न धरलेली म्हणजे उत्तम निर्दोष अशी कीर्ती तुला अनायासे लाभलेली आहे. आकाश जसं व्यापकपणामुळे सजातीय विजातीय भेदरहित असतं, त्याप्रमाणे तुझी कीर्ती ही अमर्याद आहे आणि तुझ्याच ठाई उपमा रहित आहे, म्हणजे अनन्वय अलंकाराने युक्त आहे. ज्याप्रमाणे गगनं गगनाकारम सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव. आकाश कुणासारखं? तर उत्तर देता येतं आकाशासारखंच आहे. समुद्र कुणासारखा? एखाद्या नदी नाल्यासारखा आपल्याला सांगता येत नाही. समुद्र समुद्रासारखाच. त्याप्रमाणे तुझी कीर्ती ही तुझ्यासारखीच अमर्याद आणि उपमा रहित आहे, आणि शिवाय तुझे गुण उत्तम म्हणून त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध आहेत. अरे 10 दिशांकडचे राजे भाट होऊन तुझं गुणवर्णन करतात, ते ऐकले असता यमादिक सुद्धा दचकतात. अशी तुझी ती महिमा भरीव व सर्वत्र भरलेली असताना आहे. गंगा जशी शुद्ध तशी तुझी कीर्ती ही अत्यंत शुद्ध आहे. आणि या महिमेचा विचार केला असता योद्ध्यांना युद्ध कसे करावे याविषयी ती जणू वाट झाली आहे. युद्ध कसं करावं? तर अर्जुनासारखं युद्ध करावं. योद्धा कसा असावा? तर अर्जुनासारखा असावा. असा तू सर्वांना आदर्श आहे. किंबहुना तेच पौरुष तुझे अद्भुत ऐकून या समजत. तुझं पौरुष ऐकून सगळे आश्चर्यचकित आहे. शौर्य ऐकून सगळे आश्चर्यचकित. कोणतं शौर्य? तो संग्रामे हरू जिंकिला. संग्रामामध्ये भगवान शंकरांना जिंकणं हे जे शौर्य आहे, हे ऐकून सगळे दुर्योधनाधिक जे आहेत ते आश्चर्यचकितच नव्हे, तर केवळ हे शौर्य पौरुष तुझं ऐकून दुर्योधनाधिक शत्रुपक्षीय
स्वतःच्या जीविताविषयी देखील निराश झालेले आहेत. आता याच्या बरोबर आपण युद्ध करणार, आपण वाचणार नाही, याची त्यांना पटलेली आहे. उदाहरण कसं आहे, जसं सिंहाच्या नुसत्या गर्जनेने मदमुख म्हणजे गंडस्थळातून वाहणारं चिकट पाणी ज्यांच्या मुखावर आहे, असे मदोन्मत्त हत्तींना सुद्धा युग बुडाल्यासारखं होतं. त्याप्रमाणे सर्व कौरवांना तुझं भय आहे बाबा. पर्वत जसे वज्राला, सर्प जसे गरुडाला भय भावनेने मानतात, अगदी तसेच हे कौरव देखील तुला सर्व काळ मानतात. आणि असं असताना जर तू युद्ध न करताच परत निघून गेला, तर हा तुझा मोठेपणा राहील का जाईल? हा मोठेपणा जाईल आणि तुझ्या अंगाकडे हीनपणा येईल. आणि लक्षात ठेव, तू जर पळू लागलास तर हे तुला पळू पण देणार नाही. तुला धरून तुझी पुरती फजिती करतील आणि तू प्रत्यक्ष ऐकत असताना देखील तुला लाख वाईट बोलतील. निघालासी तरी न पळू देतील, तुझे वेढीतील रणांगणी, मग फजितीस नाही पारावर, प्रत्यक्ष अपार निंदा होता. मग त्यावेळी तुझ्या हृदयाचे शतशः तुकडे होतील. त्यापेक्षा आताच शौर्याने का लढू नये, आणि शिवाय या कौरवांना जिंकशील तर अखिल पृथ्वीचे राज्य तुला प्राप्त होईल. या संदर्भाने पुढे म्हणतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितो वा भोक्ष्यसे महीम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कुंती नंदना, शत्रूंकडून मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, आणि शत्रूंना जिंकशील तर पृथ्वीचे राज्य भोगशील. याकरता युद्धासाठी निश्चय करून उभा राहा. किंवारणी येथे वेचिले जीवत तरी स्वर्ग प्राप्त अनायासे. युद्धात युद्ध करता करता तुझे प्राण खर्ची पडले तर तू निर्दोष अशा स्वर्ग सुखाला प्राप्त होशील. म्हणून अर्जुना, युद्ध करावे का करू नये या गोष्टी संबंधी विचार करू नकोस. आता धनुष्य बाण घे, उठ आणि लवकर युद्धाला सुरुवात कर. पहा, या स्वधर्माचं आचरण केले तर असलेली पापे जातात. असे असताना तुझ्या चित्ताला या धर्म युद्धाच्या ठिकाणी पापाची भ्रांती जी दिसते आहे ती कोणती आहे, हा प्रश्न आहे. आता अर्जुना सांग मला, नावेने तरुण जात असताना मनुष्य बुडेल काय, किंवा मार्गाने जात असताना ठेचाळेल काय? पण कदाचित एखाद्याला नीट चालण्याचे ज्ञान नसेल तर तेही घडणं शक्य आहे. अमृताने देखील तसा मनुष्य मरतो की जर त्याचे विषासह सेवन केले असेल तर. आता बघा, अमृताने जीविताची प्राप्ती होते हे जेवढं खरं आहे, त्याप्रमाणे विषासह जर त्याचं सेवन झालं तर ते अमृतही कदाचित माणसाला मारण्यास सिद्ध होतं. त्याप्रमाणे फलाशेने म्हणजे फलाशेमुळे स्वधर्माने देखील दोष प्राप्त होतो. म्हणून अर्जुना, सर्व प्रकारची फलाशा टाकून क्षात्र धर्मानुसार युद्ध केलेस तर तुला कोणत्याही प्रकारे पाप लागणार नाही. हा श्लोक जो आहे हा महत्वाचा श्लोक आहे की यामध्ये भगवान एका बाजूला प्रलोभन देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तू तुझा स्वधर्म म्हणून ते युद्ध करावं हा देखील आग्रह करताना पाहायला मिळतात. फलश्रुती काय सांगतायत, प्रलोभन काय देत आहेत, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितो वा भोक्ष्यसे मोहीम. जर मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील आणि जिंकलास तर राज्य प्राप्त होईल. जिंकलास तर राज्य प्राप्त होईल यात नवल नाही, कारण की हे प्रत्यक्ष आहे. परंतु जर मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल. हे वचन भगवान कसे देऊ शकतात? तर या संबंधाने टीकाकार विचार सांगतात, कारण की हे युद्ध जे आहे हे कुरुक्षेत्रावरती असलेलं युद्ध आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या कुरुक्षेत्राचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो विभाग आहे या विभागावरती ज्याचीही घटना होते तो दुर्गतीला प्राप्त होत नाही. या संबंधामध्ये थोडासा विचार सांगून जातो. ज्या वेळेला महाभारतीय युद्ध निश्चित झालं तर आता 18 अक्षौहिणी सैन्य या ठिकाणी लढायचंय. मग त्याकरता भूमीचा विस्तार हवा, जवळपास पाणी हवं, राहण्याकरता राहुट्या बांधता आल्या पाहिजे. अशा अनेक बाजूने युक्त
असा भूखंड कोणता आहे हे पाहण्याकरता म्हणून एक शिष्टमंडळ भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी फिरलं. ते फिरत असताना पावसाळ्याचे दिवस होते आणि जो आता कुरुक्षेत्राचा विभाग आहे त्या तिथपर्यंत ते पोहोचलं. त्यावेळेला त्या ठिकाणी भाताची शेती लावलेली होती. एक शेतकरी शेती करत होता. त्याने साळ पेरलेली होती आणि त्या आवनामध्ये शेतामध्ये पाणी रोखून ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु एक ठिकाणावरनं पाणी वाहून जात असे. ज्या ठिकाणावरनं पाणी वाहून जात असे त्या ठिकाणी त्याने दगड घातला, परंतु पाण्याचा वेग एवढा होता की ते पाणी पुन्हा वाहून जात असे. काय करावं सुचेना. तो शेतकरी विचार करायला लागला, जर शेतामध्ये पाणी राहिलं नाही, साचलं नाही तर पीक होणार नाही, आणि जर पिकलं नाही तर समाजाला आपल्याकडनं अन्न आपल्याला देता येणार नाही. म्हणजे सामाजिक ऋण आपलं जे आहे ते आपल्याला फेडता येणार नाही. काय करावं. आजूबाजूला पाहत असताना त्याचा मुलगा त्याच्या सोबत आलेला होता. त्याने त्या मुलाकडे पाहिलं. त्या मुलाचं मस्तक आणि जिथून पाणी वाहत होतं, जिथून ते काही मार्ग पडलेला होता, ते अगदी सारखं दिसलं. त्याने अजिबात मागचा पुढचा विचार न करता हातामध्ये शस्त्र घेतलं, आपल्या मुलाचं मस्तक कापलं आणि ते मस्तक त्या ठिकाणी लावलं. बस बांध राहिल्या गेला, पाणी थांबल्या गेलं, अडल्या गेलं. आणि हे सर्व दृश्य जे शिष्टमंडळ भूमी पाहण्याकरता म्हणून गेलेलं होतं, ते हे मंडळ हे सर्व दृश्य पाहत होतं. आता ते जवळ आले, विचारायला लागले, ज्याला तुम्ही मारलं तो तुमचा कोण? त्याने सांगितलं, माझा मुलगा होता. हे ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणात आश्चर्य निर्माण झालं. या शेतामध्ये पाणी राहावं या करता म्हणून बांधाला त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मुलाचं मस्तक तोडून लावलं. होय, कारण की मुलगा मुलाचं संरक्षण करणे ही माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मान्य आहे. परंतु ते व्यष्टी कर्तव्य आहे. परंतु जे मी पिकवणार आहे ते अन्नधान्य अनेकांना प्राप्त होणार, समाजाला प्राप्त होणार आणि त्यातून समाजामध्ये प्राणधारण होईल, अनेक चांगल्या गोष्टी होतील. म्हणजे त्याकरता ते अन्नधान्य पिकलं गेलं पाहिजे याकरता मी प्रयत्न करणे हा माझा असलेला समष्टी धर्म आहे. मग व्यष्टी धर्मापेक्षा मी समष्टी धर्माला महत्व दिलं आणि त्यामुळे आपलं कर्तव्य परिपालन करत असताना माझं ममत्व जर आड येत असेल तर ते आड न येऊ देता मी माझ्या मुलाला मारलं. हे ऐकल्यानंतर या शिष्टमंडळाच्या लक्षात आलं, या भूमीचा प्रभाव असा आहे की या भूमीच्या भूमीवरती जो येतो त्याच्या अंतःकरणामध्ये ममत्व शिल्लक राहत नाही. ममत्व या ठिकाणी परिसमाप्त होतं. ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं, अहो असं जरी असेल तरी शेवटी तुम्ही तुमच्या मुलाला मारलाय. त्याने सांगितलं, होय मी माझ्या मुलाला मारलं, ही गोष्ट मला मान्य आहे. परंतु माझ्या मुलाला मारल्यामुळे मी माझ्या मुलाचं कोणतंही अकल्याण केलेलं नाहीये, अहित केलेलं नाही. म्हणजे अहो प्रत्यक्ष तुम्ही त्याला मारलं आणि अहित केलं नाही म्हणता. त्यांनी सांगितलं, या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे, या भूमीवरती ज्याचा अंत होतो तो दुर्गतीला जातच नाही, तो स्वर्गाला, तो मोक्ष सुखाला प्राप्त होत असतो. बघा, मी तुम्हाला माझ्या मुलाला मारलं ना, होय, मग त्या मुलाचं प्रेत तरी तुम्हाला दिसतं का? आणि म्हणून ज्यावेळेस ही शिष्टमंडळ ते प्रेत पाहायला लागले तर त्यांना असं लक्षात आलं, विष्णुदूत एका विमानामध्ये ते प्रेत घालून वरती घेऊन चाललेले होते. मग आता त्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला, सांगा, जिवंत ठेवून आपल्या मुलाला मोहमायेच्या गर्तामध्ये अटकून ठेवणं हे त्याचं कल्याण करणं आहे का मारून त्याला मोक्षाला पाठवणं हे त्याचं कल्याण करणं आहे? शिष्टमंडळाला मान्य करावं लागलं की नाही, तुम्ही केलं ते योग्य केलेलं आहे. तात्पर्य काय झालं, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की या ठिकाणी या भूमीवरती ज्याचा अंत होईल तो जर मोक्ष पदाला प्राप्त होणार असेल तर याच भूमीवरती युद्ध करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. कारण जो पक्ष या युद्धामध्ये जिंकेल त्याला ऐहिक दृष्टिकोनातून राज्यभोगाची प्राप्ती हे उघड आहे, परंतु जो वीर गतीला प्राप्त होईल त्याला मात्र मोक्ष प्राप्त होईलच, याची शाश्वती आहे. म्हणजे जगला तरी कल्याण आहे आणि मेला तरी कल्याणच या ठिकाणी साध्य होणार आहे. म्हणून या ठिकाणी हे जे कुरुक्षेत्र आहे
तेच या युद्धाकरता निवडल्या गेलं. कुरुक्षेत्राची भूमी निश्चित केल्या गेली आणि हे सर्व तत्व भगवंताला माहित असल्यामुळे भगवान अर्जुनाला स्पष्ट रीतीने निवाडा देतात. हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितो वा भोक्षसे महिम. जर मारल्या गेलास तर मोक्षाला प्राप्त होणारच आहेस आणि जर जिंकला तर तुला सुख प्राप्त होईल, राज्य प्राप्त होईल. म्हणून तू युद्ध करणं हे योग्य आहे. आणि जर तू या राज्य किंवा स्वर्ग या कोणत्याही प्रकारच्या फलाशेचा विचार न करता जर युद्ध करशील, शास्त्र धर्मानुसार युद्ध करशील तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. ठीक आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैनम पापम अवाप्स्यसी. पुढे म्हणतात सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान मानून नंतर युद्धाकरता तयार हो. असं केलं असता तू पापाला पात्र होणार नाही. बघा, वैषयिक सुख प्राप्त झालं तर सुखाविषयी अनुकूल वृत्ती ठेवून संतोषाला प्राप्त होऊ नये आणि वैषयिक दुःख प्राप्त झालं तर दुःखाविषयी प्रतिकूल वृत्ती ठेवून विषादाला प्राप्त होऊ नये. आणि याच रीतीने लाभ हानी विषयी देखील मनात अनुकूल प्रतिकूल वृत्ती ठेवू नये. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय? न्यायशास्त्राने तर्कसंग्रह नावाच्या ग्रंथामध्ये सोपी व्याख्या दिली. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. ते हवं हवंसं वाटतं, जे आपल्याला पाहिजे अपेक्षित आहे त्याला सुख असं म्हणतात आणि जे नको नकोसं वाटतं, त्याज्य त्याच्यापासून दूर जावं वाटतं त्याला दुःख म्हणतात. वैषयिक सुख प्राप्त झाले तर अनुकूल वृत्ती ठेवल्याने सुख प्राप्त होतं आणि वैषयिक पदार्थच प्राप्त झाले परंतु दुःखरूप असतील, दुःखाविषयी प्रतिकूल वृत्ती ठेवली तर विषाद प्राप्त होत असतो. मग सुखीही व्हायचं नाहीये, दुःखीही व्हायचं नाहीये. त्याप्रमाणे या युद्धामध्ये आपला विजय होईल का सर्वतोपरी पराजय होऊन देह जाईल, या पुढील गोष्टींचा युद्धापूर्वी काहीही विचार करू नये. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहूनी जावे. आपल्याला विहित असलेल्या धर्माने वागत असताना जे जे प्रसंग आपल्यावर येतील ते शांतपणाने सहन करत जावं. आणि असं जर तुझं मन अनुकूल प्रतिकूल वृत्ती रहित आणि सहिष्णू बनले तर तुझ्याकडून स्वभावतःच पाप घडणार नाही. म्हणून तू आता संशय भ्रमरहित होऊन युद्ध कर. तस्माद युद्धा ततो युद्धाय युज्यस्व. ठीक आहे. मग आता इथपर्यंत ह्या 38व्या श्लोकापर्यंत आत्मज्ञानाविषयी भगवंताने अर्जुनाला विचार सांगितल्याचं वर्णन आहे. इथनं पुढे आता निष्काम कर्मयोग जो आहे, ज्याला आपण बुद्धियोग असं म्हणतो, तर त्याचा विचार सांगायला सुरुवात करतात. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थो कर्मबंधम प्रहास्यसी. अर्जुना, आतापर्यंत तुला आत्मज्ञानाविषयी विचार सांगितला. आता आत्मज्ञानाचा उपाय म्हणून निष्काम कर्मयोगाविषयी विचार सांगतो. ज्या विचारात्मक बुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधाचा त्याग करशील. आता पुढे म्हणतात बघा, सांख्य तत्वज्ञान ऐसे हे संक्षिप्त सांगितले येथ तुझ लागी, बुद्धियोगाचा तो निश्चित सिद्धांत सांग तसे चित्त देई आता. म्हणजे 38व्या श्लोकापर्यंत कोणता योग सांगितला? सांख्य योग सांगितला. सांख्ययोग शब्दाचा अर्थ सांख्य शास्त्राचं चिंतन असं नाही, तर आत्मा आणि अनात्मा यांचं चिंतन आतापर्यंत सांगितलं. आणि आता यापुढे मात्र बुद्धियोगाचा विचार मी सांगतो. ज्या बुद्धीने युक्त झाल्यावर अर्जुना तो कर्मबंध कोणत्याही प्रकारे बाधा करू शकत नाही. उदाहरण, जैसे शस्त्रांचा वर्षाव करू ये सहन, कवच लेवून वज्रायसे, काय सांगू मग नुरून या भय, संपूर्ण विजय लाभे जैसा. तसं एखाद्याने वज्राप्रमाणे अभेद्य किंवा जणू वज्राचेच बनवलेले चिलखत अंगात घालावे
आणि मग कितीही बाणांचा वर्षाव सहन करता येतो, शिवाय शत्रूला जिंकण्याविषयी अंगाला शस्त्राचा स्पर्श देखील न होऊ देता पुन्हा सज्ज राहता येते. त्याप्रमाणे या निष्काम कर्मयोगात आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही, यात कोणताही दोष नाही. पण या कर्मयोग रूप धर्माचा थोडा अंश देखील आपल्याला मोठ्या संसार भयापासून वाचवितो, रक्षण करतो. म्हणून म्हणतात, तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तू उरला ऐसे, जिथे पूर्वानुक्रमे दिसे चोखाळत. ज्या कर्मयोगाने ऐहिक भोगांचा नाश होत नाही आणि मोक्ष तर प्राप्त व्हायचं शिल्लक राहतो. ते कर्मयोग असा आहे की ऐहिक भोग नष्ट करू शकत नाही, ते पुन्हा 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 प्राप्त होतच राहतात. आणि मोक्षाचा जर विचार केला तर मोक्ष फार लांब राहतो. ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेला साधनांचा क्रम पुढे देखील मोक्ष प्राप्तीपर्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने चालत असलेला दिसून येतो, असा हा कर्म मार्ग. त्या कर्म मार्गामध्ये शास्त्र विहित कर्माच्या आधाराने वागावं, परंतु कर्म फलाकडे मात्र बघू नये. जसा मांत्रिक पिशाचाच्या बाधेने पछाडला जात नाही, त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची सद्बुद्धी पूर्णपणे आत्मसात केल्यानंतर हा देहादी उपाधी असला तरी तो बद्ध करू शकत नाही. हा पहिल्या ओवीमध्ये जो असलेला उत्तरार्ध आहे हा दृष्टांताचा आहे आणि ही पुढची ओवी ही सिद्धांताची आहे. ज्या बघा, मांत्रिका ते जैसे झपाटीना भूत, हा झाला दृष्टांत. तैसा उपाधीत राहे तरी तया बुद्धियुक्ता न बाधे उपाधी प्राप्त होता सिद्धी नैष्कर्म्याची, हा आहे सिद्धांत. ज्या बुद्धीमध्ये सकाम पुण्य आणि पाप यांचा प्रवेश होत नाही, जी बुद्धी तत्वज्ञान संपादन करण्याविषयी कुशाग्राप्रमाणे सूक्ष्म आहे आणि जी शास्त्र सिद्धांताच्या ठिकाणी अतिस्थिर आहे, तसेच जिच्यामुळे सत्व रज तम आणि कामादी दोष यांचा लेप लागत नाही, अर्जुना तशी सद्बुद्धी पूर्वपुण्याने थोडी जरी हृदयात प्रगट झाली तरी जन्म मरणरूप संसाराचं भय पूर्णपणे ती नष्ट करत असते. अर्थात ही निष्काम कर्माविषयीची सद्बुद्धी जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर ती आपल्याला जन्म मरण संसारापासून रक्षण करणारी ठरते. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. अर्जुना, या मोक्ष मार्गामध्ये निश्चयात्मक बुद्धी ही एकच आहे आणि अनिश्चयी पुरुषांच्या बुद्धी या वृक्षाच्या शाखा उपशाखांप्रमाणे अनेक भेदांनी युक्त आणि अनंत अशा आहेत. त्यामुळे बघा, संत कितीही होऊ देत, कोणत्याही भाषेतले असू देत, प्राकृत भाषा मराठी भाषेतील असू देत, हिंदी भाषिक असू देत, संस्कृत भाषेतील असू देत, प्रत्येकाची प्रतिपादन शैली कदाचित वेगळी असेल, युक्ती वेगवेगळी असेल, परंतु प्रत्येकाचा अनुभव मात्र समान आहे. प्रत्येकाने केलेलं चिंतन जे आहे ते मात्र आपल्याला समान पाहायला मिळतं. आवाज येतोय ना? हो आहे, आवाज येतोय. बर बर, येतोय आवाज. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुत तेजाते प्रकटी, तैसी सद्बुद्धी म्हणून नये. ज्याप्रमाणे दिव्याची कळी लहान असली तरी सुद्धा पुष्कळ प्रकाशाला प्रगट करते, त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची सुबुद्धी लहान आहे असं म्हणू नये. उदाहरण आपल्याला जर द्यायचं असेल तर दिवा जर आपण लावला तर दिव्याची ज्योत किती आहे? छोटी आहे, परंतु ती दिव्याची ज्योत प्रकाश मात्र भरपूर देते. किंबहुना
या ठिकाणी दीपकलिका धाकुटी असं म्हटलेलं आहे. धाकुटी शब्दाचा अर्थ आहे छोटी आणि कलिका, कलिका शब्दाचा अर्थ कळी असा सुद्धा होतो. गंमत आहे. म्हणजे दिवा कसा असावा हे सुद्धा यातून पाहण्यासारखं आहे. बऱ्याच वेळेला वात एवढी मोठी असते की ती दीपक कलिका नाही, तो टेंभाच असतो जणू काही. याकरता म्हणून काही ठिकाणी मी पाहिलेली आहेत की वात अगदी बारीक नाजूक, एखाद्या जुईची कळी जशी असते त्याप्रमाणे अत्यंत नाजूक अशी वात बनवली जाते आणि ती एखाद्या ठिकाणी निवांत म्हणजे निर्वात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर असेल तर तिचा प्रकाश पाहण्याजोगा असतो. दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी. राम कृष्ण हरी. ओम 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 राम कृष्ण हरी. नमस्कार. ज्याप्रमाणे परीस मिळणे दुर्लभ आहे, अमृत मिळणे दुर्लभ आहे, भाग्य या एका गुणामुळे अमृताचा प्याला नाही तर अमृताचा एखादा बिंदू मिळतो, त्याप्रमाणे कर्मयोगाविषयीची सद्बुद्धी प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. ही सद्बुद्धी कशी आहे तर ज्या सद्बुद्धीचा फलरूप शेवट परमात्माच आहे. गंगेला जसा केव्हाही समुद्र शेवट आहे त्याप्रमाणे या सद्बुद्धीला फलरूप शेवट कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून तैसे ईश्वरा वाचवणे काही जे अनेकलाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्याप्रमाणे परमात्म्या वाचून जिला दुसरं कोणतंही फळरूपाने आश्रयस्थान नाही. अर्जुना अशी जगामध्ये एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे सद्बुद्धी आहे असं जाण. आणि इतर ज्या दुर्बुद्धी आहेत की ज्या शब्दादी विषयांकडे पुष्कळ प्रकारांनी विखुरतात तर त्या ठिकाणी अविचारी लोक त्या दुर्बुद्धीच्या ठिकाणी अखंड रममाण होतात. म्हणून अर्जुना त्या अविवेकी लोकांना स्वर्ग किंवा ऐहिक संसार आणि नरक अशा 3 गती प्राप्त होतात. त्यांना आत्मसुख मुळीच अनुभवास येत नाही. म्हणजे सिद्धांत असा आहे, सद्बुद्धी जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर त्याचं फळ मोक्ष स्वरूप आहे.
आणि दुर्बुद्धी जर जीवनामध्ये असेल तर त्याचं फळ स्वर्ग आहे, ऐहिक संसार आहे म्हणजे जन्म मृत्यू पुन्हा आहेत, आणि नरक, अशा 3 प्रकारच्या गती आहेत. स्वर्ग, नरक आणि या मृत्यू लोकातील जीवन. ते कसं होतं या संबंधामध्ये पुढे सांगतात, यामिमां पुष्पितां वाचम प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्ती इति वादनः. एकंदरीत 42, 43 आणि 44 3 श्लोक जे आहेत ते या संबंधाने वर्णन करणारे आहे. याचा अर्थ तात्पर्याने असा आहे की वेदाचं मुख्य तात्पर्य न जाणणारे अज्ञानी कर्मठ वेदांत असलेल्या वेदात असलेल्या अर्थवादातच आसक्त आणि होतात, आणि वेदात कर्मकांडाहून भिन्न व स्वतंत्र असं ज्ञानकांड नाही असे जे म्हणतात ते विषय वासनेने व्यापलेले आहेत असं समजा, किंवा ते स्वर्गालाच सर्वापेक्षा श्रेष्ठ सुख मानतात. जन्म, कर्म आणि सुखदुःखादी फळे यांची प्राप्ती करून देणाऱ्या भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्तीकरता अग्निहोत्रादी विशेष कर्मांच्या विस्ताराने युक्त आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे आपात रमणीय अशा वर्णनालाच ते भुलतात किंवा बोलतात, आणि त्या वाणीने ज्यांचे चित्त तत्वापासून हरण केले गेलंय, अर्थात भोग आणि ऐश्वर यांच्यातच ज्यांची आसक्ती वाढलेली आहे, त्यांच्या तुमचा मायक्रोफोन बंद झालाय बघा, थोडा ऑन करा ना. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परिकर्म फळे आसक्ती धरुनिया. वेदांचा आधार घेऊन बोलती प्रतिष्ठा वर्णिती कर्माचीच. ओवी क्रमांक 400 पासून पुढचा विचार. वेदात सांगितलेले विधी निषेध, मंत्र, नामधेय आणि अर्थवाद यांच्या आधारानेच दुर्बुद्धी लोक बोलतात, आणि उपनिषदांसह संपूर्ण वेदाचं तात्पर्य कर्मातच आहे असं त्यांचं मत असतं. हेयोपादेय शून्य व अहम या प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध अशा ब्रह्माच्या प्रतिपादनात नाही असा सिद्धांत प्रतिपादन करून ते दुर्बुद्धी लोक केवळ कर्मफळाची आसक्ती ठेवून कर्माची स्थापना करतात. ते म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं, यज्ञ यागाधिक कर्म करावेत आणि मग मनोहर स्वर्ग सुख भोगावं. अर्जुना, या इहलोकात स्वर्ग सुखा वाचून दुसरं कोणतंही सर्वतोपरी सुख नाही असं जे म्हणतात ते भ्रांत बुद्धीचे लोक आहेत, लक्षात ठेव. असे पहा की कर्मठ इच्छेने पराभूत होऊन आणि केवळ भोगावरच चित्त ठेवून कर्म करतात. म्हणजे कर्मठ जे लोक आहेत हे इच्छेने पराभूत होतात आणि केवळ भोगावरच चित्त ठेवून कर्म करतात. मग काय कसं करतात? अग्निहोत्रादी पुष्कळ क्रिया विशेषांचं वेदोक्त विधींचा लोप होऊ देत नाहीत आणि प्रत्येक विधीविषयी दक्ष राहून धर्माचं अनुष्ठान करतात. आता यात ना एक मुख्य असा प्रश्न निर्माण होतो की काय हो, मग असं जर असेल तर जी वेदविहित कर्म आहे ती कर्म करण्याविषयी आपण आग्रही नसावं काय, आग्रह धरू नये काय? तर सांगतात की नाही, वेदविहित कर्म करा, वेदविहित कर्म करण्यामध्ये दोष नाहीये. कारण की वेदाने मानवी जीवनाच्या कल्याणाकरता म्हणूनच ते सांगितलेलं आहे. परंतु जो साधक ते कर्म करतो, ते कर्म करत असताना कर्म फलेच्छा अंतःकरणामध्ये धारण करून करतो, त्यामुळे ती कर्म जी आहेत त्याच्या सद्गतीला कारणीभूत ठरत नाही. तेच वेदविहित कर्म जर निष्काम रीतीने केलं तर ते परंपरा चित्त शुद्धीला कारण होऊन मोक्ष सुखाला प्राप्त करून देणारं ठरतं. कारण असं आहे की वेदविहित कर्माची जर निंदा केल्या गेली
तर वेदालाच अप्रमाण्य येईल आणि त्या साधनांना वैयर्थ येईल. आणि असं अप्रामाण्य आणि वैयर्थ येणं हे इष्ट नाहीयेत. या वेद विहित कर्माचं अत्यंत दक्षतेने अनुष्ठान केलंच पाहिजे, परंतु फलाशा रहित होऊन करावं. याज्ञिक लोक काय करतात, प्रत्येक क्रिया करत असताना पहिले संकल्प असतो, इच्छा व्यक्त केली जाते, आशा व्यक्त केली जाते आणि त्यानंतरच पुढचं कार्य होतं. बघा, आपण वर्षभरातनं एक वेळेला सत्यनारायण करतो, परंतु त्या सत्यनारायणाचा एक हातभर संकल्प असतो, द्विपदाम चतुष्पदांच दीर्घायु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त अमुक 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 अमुक. न जाणो एका सत्यनारायणाच्या दक्षिणेतून किती काही प्राप्त करून घेण्याची अपेक्षा असते. करा ना, सत्यनारायण करा, नक्की करा, परंतु श्री परमेश्वर प्रीत्यर्थम असा निष्काम भावनेने जर केला तर तो परमेश्वराला अधिक आवडेल. म्हणून सांगतात, वाईट काय आहे यामध्ये, परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामुमणी धरीती यज्ञ पुरुषाच कृती भोगता जो. हे याज्ञिक कर्मठ लोक जे आहेत, वेदविहित कर्म करतात, वेदविहित कर्म करण्याविषयी निषेध नाहीये किंवा विरोध नाहीये, परंतु एकच वाईट करतात. काय वाईट करतात की स्वर्गाची इच्छा मनात बाळगतात, परंतु हवीर द्रव्याचा भोगता, यज्ञ स्वरूप, यज्ञपती, यजन करविणारा, यज्ञ साधन असलेला किंवा यज्ञ सांग करणारा आणि यज्ञ फळ देणारा जो परमात्मा, त्याला नेमकं विसरतात. त्याला विसरून मग हे कर्म करतात. मग त्याचं ते कर्म कसं होतं याला उदाहरण पुढे दिलेली आहेत. जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दीजे, का मिष्टांनी संचर विजे काळकूट. एखाद्या ठिकाणी कापराचा ढीग करावा, कापूर एकत्र करावा आणि मग त्याला स्वतःच आपण अग्नी लावून द्यावा. किंवा मिष्टांनामध्ये काळकूट नावाचं विष आपण मिसळावं. मिष्टांना बनवायचं आहे, प्रयत्नपूर्वक बनवायचंय आणि त्याच्यामध्ये काय मिसळायचंय, विष कालवायचं आहे. किंवा एकाला भाग्याने अमृताचा कलश मिळाला, परंतु त्याने तो पायाने लाथाडून पालथा केला. त्याप्रमाणे मोठ्या दक्षतेने आचरेला धर्म हा फळाच्या अभिलाषेने ते नासून टाकतात. धर्माचं आचरण करणं मान्यच, परंतु फळाची आशा न ठेवता जर केला तर तैसा संपादिला धर्म धनंजया घालविती वाया सकामत्वे. म्हणून मोठ्या कष्टाने पुण्य संपादन करावं आणि संसारातील भोगांची अपेक्षा करावी. खरोखर अर्जुना करावी काय नाही. म्हणून असं ज्यांना सद्बुद्धी प्राप्त झाली नाही तर अशा लोकांना काय करावे, ते सद्बुद्धीला प्राप्त झालेले नसतात म्हणून अशा पद्धतीने ते वागतात. उदाहरण पुढे सांगतात, सुगरणीने जैसे रांधोनी पक्वान टाकावे विकून द्रव्यासाठी, पैसा भोगासाठी घालविती धर्म नेनून या वर्म कर्मातील. फार सुंदर दृष्टांत आहे. एखाद्या पाक कुशल स्त्रीने अत्यंत रुचकर असे पक्वान्न तयार करावेत, परंतु त्यांचा उपभोग न घेता मूल्य घेऊन ते विकून टाकावेत. त्याप्रमाणे अविवेकी लोक भोगाच्या अभिलाषेने केलेला धर्म फुकट घालवतात, धर्माचरण करतात, परंतु एकतर स्वर्गाची अपेक्षा किंवा या ऐहिक भोगातील सुखाची अपेक्षा, ऐहिक लोकातील सुखाची अपेक्षा, यामुळे तो धर्म जो आहे तो वाया जातो. वस्तुतः धर्माचं फळ काय आहे तर स्वनुष्ठित धर्मस्य संसिद्धेर हरितोषणम, परमात्म कृपेची प्राप्ती, परम सुखाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती, हेच त्या धर्माचं खरं असलेलं फळ आहे. म्हणून पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवाद रता मनी वसे. म्हणून अर्जुना, हे जे वेदवाद रत आहे त्यांच्या मनात सर्वतोपरी बुद्धी असते असं जाण. म्हणजे सद्बुद्धी काय आहे आणि दुर्बुद्धी काय आहे याचा विचार सांगत असताना एका वाक्यामध्ये आपण जे जे कर्म करतो आहे ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करणं आणि निष्कामतेने करणं ही सद्बुद्धी आहे. आणि
ऐहिक अथवा पारलौकिक सुखाच्या प्राप्ती करता कर्म करणं, फलाची आशा अंतःकरणामध्ये ठेवून कर्म करणं हीच दुर्बुद्धी आहे. एकेका वाक्यामध्ये याचं उत्तर. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, हे कर्म प्रतिपादक वेद त्रिगुणात्मक संसाराला विषय करतात, पण तू मात्र त्रिगुणातीत सुख दुःखादी द्वंद्व रहित नित्य सत्वगुणनिष्ठ योगक्षेमाची चिंता न करणारा आणि आत्मनिष्ठ हो. म्हणजे कर्म प्रतिपादक वेद कुणाला विषय करतात? संसाराला विषय करतात. तो संसार कसा आहे? त्रिगुणात्मक आहे. परंतु अर्जुना, तू मात्र कसं व्हावं? त्रिगुणातीत व्हावं, सुख दुःखादी द्वंद्व रहित व्हावं, नित्य आणि सत्वगुणनिष्ठ व्हावं, योगक्षेमाची चिंता न करणारा आत्मनिष्ठ तू व्हावं. वेदही तिन्ही गुणांनी व्यापिलेले आहेत. म्हणून ब्रह्म प्रतिपादक ईशावास्यादी उपनिषद जे आहे तेवढेच सात्विक आहेत असं निसंशय जाण. या आपल्या चारही वेदांमध्ये काही उपनिषद दिलेली आहेत. त्यामध्ये यजुर्वेद जो आहे, यजुर्वेदामध्ये ईशावास्य उपनिषद म्हणजे त्या वेद संहितेचा 40वा जो अध्याय आहे, तर हा एवढा सात्विक आहे, तो ज्ञानपरक आहे. बाकीचा सर्व जो विभाग आहे तो कर्मकांड अथवा उपासनाकांड प्रतिपादक आहे. अर्जुना, उपनिषदा वाचून जो वेद भाग तो केवळ स्वर्गाचं ज्ञान करून देणारा आहे, की ज्यात ऐहिक फलाची प्राप्ती करून देणारे सकाम कर्म व सकाम उपासना सांगितलेले आहेत. म्हणून तू असं लक्षात घे की वेद प्रतिपादित सकाम कर्म सुख दुःखांना कारण आहे. याकरता त्या सकाम कर्माकडे तू आपलं मन प्रविष्ट होऊ देऊ नको. तू 3 गुणांचा त्याग कर, गुणातीत हो, मी माझे असं म्हणण्याचा वेडेपणा करू नकोस आणि एक आत्मसुखच जगात श्रेष्ठ आहे असा मनात त्वरित विश्वास निर्माण कर. काय आहे? जोपर्यंत मी आणि माझे पण आहे तोपर्यंत सुख दुःखाच्या गर्तामधनं मनुष्य कधीही बाहेर निघू शकत नाही. काकडा आरतीमध्ये फार सुंदर विचार मांडलेला आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. जोपर्यंत अहंता आहे तोपर्यंत ममता आहे, आणि अहम ममतेची या लवड सवडी कोटी जरी वर्ष गेले तरी देखील जोपर्यंत अहंता ममता आहे तोपर्यंत तो आत्मसुखाला प्राप्त होऊ शकत नाही. यावान अर्थ उदपाने सर्वता संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. या श्लोकाचा अर्थ आहे, लहान लहान जलाशयात जेवढं स्नानपानादी कार्य होतं तेवढे सर्व बाजूंनी पाण्याने भरलेल्या मोठ्या जलाशयात एकदम होतं. त्याप्रमाणे वेदांमध्ये काम्य कर्मापासून जी स्वर्गादी परिच्छिन्न फल प्राप्त होतात ते सर्व फळ ब्रह्म साक्षात्कारी पुरुषाच्या ज्ञानात अंतर्भूत होत असतात. बघा, एखाद्या ठिकाणी छोट सरोवर असेल तर त्या ठिकाणी स्नान पानादी कार्य जेवढं होतं त्यापेक्षा मोठं जर सरोवर असेल तर एकाच वेळेला हजारो व्यक्ती त्या ठिकाणी एकदम स्नान पानादी कार्य करू शकतात. मग वेदामध्ये काम्य कर्माच्या माध्यमातून एक एक फळ सांगितलेलं आहे. अमुक एक विधान केलं तर त्याचा अमुक एक फळ, अमुक एक कर्म केलं त्याचा अमुक एक फळ. परंतु ब्रह्म साक्षात्कारी जो पुरुष आहे त्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये या सर्वच फलाचा अंतर्भाव होत असतो. म्हणजे मग त्याकरता अमुक प्राप्ती करता हे करा, मग हे प्राप्त झाल्यानंतर तमुक प्राप्ती करता पुन्हा ते करा, हे करण्याची गरज नाही. एक ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की यच्च यावत सर्व फळ त्याला प्राप्त झाल्यासारखीच असतात. मग कर्माकडे वळावं की ज्ञानाकडे वळावं? हाथी के पाव में सबका पाव. एक ज्ञान प्राप्त झालं की सर्व प्राप्त होतं. किंवा या श्लोकाचा दुसरा अर्थ असा आहे, एखाद्या जलाशयात सर्व बाजूंनी पूर्ण पाणी असलं तरी सुद्धा तहान लागलेला मनुष्य पिण्यास जेवढं पाणी आवश्यक असतो तेवढंच घेतो. त्याप्रमाणे सर्व वेदामध्ये अनेक अर्थ सांगितले असले तरी सुद्धा
वेदार्थ जाणणाऱ्या मुमुक्षूंनी ब्रह्मज्ञान आणि तत्साधन विषयक प्रतिपादन ज्यात आहे अशा भागाचाच स्वीकार करावा. म्हणजे वेदामध्ये कर्मकांड हे सांगितलेलं आहे, उपासना कांड हे सांगितलेलं आहे, ज्ञानकांड हे सांगितलेलं आहे. मग यामध्ये साधकाकरता विशेष रीतीने ग्राह्य कांड कोणतं आहे, तर ज्ञानकांड आहे. ज्ञानाची प्राप्ती होण्याकरता अंतःकरणाची स्थिरता व्हावी याकरता उपासना कांडाचा विचार आणि अंतःकरण शुद्ध होण्याकरता कर्मकांडाचा विचार असो. यावरती व्याख्यान करताना स्वामी महाराज म्हणतात, विधी निषेधाचे विविध प्रकार वर्णिले साचार वेदान माझे, असो जरी ऐसे बोलिले बहुत तरी ज्यात हित तेची घ्यावे. म्हणजे वेदाने बरेच अर्थ जरी सांगितलेले असले आणि काम्य कर्माचा आणि उपासनांचे अनेक प्रकार जरी सुचवलेले असले तरी आपलं हित ज्याच्यामध्ये आहे तेच आपण घ्यावं. साधकाने आपलं हित कर्मकांडात आहे, उपासना कांडात आहे की ज्ञानकांडात आहे, ज्यामध्ये आपल्याला आपलं हित आहे हे लक्षात येतं त्याचा आपण स्वीकार करावा. उदाहरणार्थ अशेषही मार्ग पडती दृष्टी येता उदय असं भानुबिंब. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग जरी दिसत असले तरी सर्वच मार्गाने चालत जायचं असतं काय, नाही. तर त्यामध्ये आपल्याला जो अपेक्षित आहे त्याच मार्गाने चालत जायचं असतं. किंवा संपूर्ण पृथ्वी ही जलमय झालेली असली तरी आपण केवळ इच्छेपुरतेच पाणी घ्यावं, आपण सर्वच पाणी घेतो का, नाही. त्याप्रमाणे जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदार्थाचा विचार करतात आणि मग वेदातील काम्य निषिद्ध कर्माचा त्याग करून उपनिषदातला जो निष्काम कर्म, उपासना आणि आत्मज्ञान इत्यादी जो अपेक्षित आणि शाश्वत फल सुचवणारा जो भाग आहे त्याचाच ते स्वीकार करत असतात. जे ज्ञानी लोक आहेत ते काम्य कर्म आणि निषिद्ध कर्माचा त्याग करतात. म्हणजे कर्मयोगातच हा प्रकार आहे. आणि कर्मयोगामधला जो निष्काम कर्मयोग आहे त्याचा स्वीकार करतात, जी निष्काम उपासना भाग आहे त्याचा स्वीकार करतात आणि जे आत्मज्ञानचा भाग आहे त्याचा स्वीकार करत असतात. म्हणून अर्जुना तुला मी असं सांगतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूत माते संगोस्त्वकर्मणी. अर्जुना तुझा अधिकार कर्मातच आहे, कोणत्याही परिस्थितीत कर्मफलाचा भोग घेण्यात नाही. याकरता तू कर्म फलोत्पत्तीला निमित्त कारण होऊ नकोस, पण फळ भोगावयाचे नाही म्हणून कर्म न करण्याविषयी किंवा शास्त्र विरुद्ध कर्म करण्याविषयी तुझी आसक्ती नसावी. आता बघा यामध्ये काय आहे, जीवाचा अधिकार कुठे आहे, तर कर्म करण्यामध्ये आहे. आणि कर्म तर करायचंय परंतु कोणत्याही परिस्थिती याकरता जीव हा कर्म फलोत्पत्तीला निमित्त कारण आहे म्हणून कर्म नसावी. यावर व्याख्यान करताना म्हणतात, तरी ऐके आता ह्या परी पाहता स्वकर्म हे पार्था हे
आपला माईक म्यूट झालाय महाराज. हा आला ना. हो हो. कर्मफलाविषयी इच्छा करू नये, पण त्याबरोबर निषिद्ध कर्माची आसक्ती पण असू नये आणि विहित कर्मच फलाची इच्छा न ठेवता करावं, असा एक विचार सांगितलेला आहे. हा श्लोक जो आहे ना, आणि यावरचं जे व्याख्यान आहे थोडस गुंतागुंती आम्हाला व्यक्त करणारा आहे. नेमकं काय करावं हा मोठा प्रश्न आहे. काय आहे? कर्मण्येव अधिकार असते. कर्म तर करायचं आहे, कर्म तर सोडायचं नाहीये, परंतु कर्म फलाच्या विषयी आशाभूतही राहायचं नाहीये, कर्मफलाची आसक्तीही धरायची नाहीये. मग नेमकं हे कर्म कसं करायचं आहे हा मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ एक सांगतो की आज फक्त प्रश्न उपस्थित करतो, यथामती चिंतन करून उद्या याचा थोडासा उत्तर देण्याचा विचारही मी करेन. महिनाभर मी नोकरी करावी म्हणजे कर्म झालाय, परंतु महिनाभर नोकरी करून मी पगाराची आशा करू नये असं जर म्हटलं की कर्म तर करायचं, कर्मण्येव अधिकार असते, परंतु कर्म फलाच्या विषयी मी आशाळभूत नसावं, त्याची आसक्ती नसावी. मी महिनाभर नोकरी करूनही जर पगाराची अपेक्षा ठेवू नये असं जर कुणी म्हणेल तर हा नियम योग्य होईल काय, असा प्रश्न आहे. मग हे जर व्यवहारतः देखील अयोग्य वाटतंय तर कर्मण्य एव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भूहु माते संगोस्त कर्मणी, याची नेमकी व्याख्या काय करायची हा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी उद्या थोडस देईन. पुढे सांगतात योगस्था कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धो समभूत्वा समत्वम योग उच्यते. की अर्जुना, कर्मयोगात स्थिर होऊन फलाची इच्छा टाकून आणि निष्काम कर्माने चित्तशुद्धी झाल्यानंतर होणारी ज्ञानप्राप्तिरूप सिद्धी जी आहे आणि अशुद्ध चित्तामुळे न होणारी अप्राप्तिरूप असिद्धी यांच्याविषयी समान राहून कर्म कर. सिद्धी आणि असिद्धी विषयी मनाची समानता असणे यालाच योग म्हणतात. आता बघा, कर्मयोगाचा आपला विचार चाललाय की नाही, तर मग कर्मयोगामध्ये काय काय करायचंय? पहिली गोष्ट स्थिर व्हायचं एक, दुसरी गोष्ट फलाची इच्छा टाकून कर्म करायचंय, आणि मग अशा पद्धतीने निष्काम कर्माने ज्या वेळेला चित्तशुद्धी होईल त्यावेळेला काय प्राप्त होईल? ज्ञान प्राप्तिरूप सिद्धी. ठीक, कशामुळे प्राप्त झाली? निष्काम कर्मामुळे चित्तशुद्धी, आणि चित्तशुद्धीमुळे ज्ञान प्राप्तिरूप सिद्धी. ठीक, पुढे अशुद्ध चित्त जर असेल तर त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, म्हणून ज्ञान अप्राप्तिरूप असिद्धी या दोन्हींच्या विषयी समान राहून कर्म करायचंय. आणि अशी ही सिद्धी आणि असिद्धी म्हणजे ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञान अप्राप्ती यांच्या विषयी मनामध्ये असलेली जी समानता आहे यालाच योग असं म्हणायचं. आता बघा यावरती व्याख्यान काय करतात. सोडोनी फलाशा होवोनी योगस्थ देवोनिया चित्त करी कर्मे आरंभिले कर्म सुदैवे सिद्धीस गेले तरी तोष नको फार. अर्जुना, तू समतारूप योगाने युक्त होऊन फलाची आसक्ती टाकून आणि त्या कर्मात चित्त ठेवून मग कर्म कर. म्हणजे समतारूप योग पाहिजे एक, फलाची आसक्ती टाकून कर्म करावं दोन, आणि अशा कर्मामध्ये चित्त ठेवून कर्म करायचं तीन. परंतु हे करत असताना आरंभिलेलं कर्म भाग्याने जर लवकरच चित्तशुद्धीद्वारा ज्ञान फल देऊन समाप्त झालं तर त्याविषयी अभिमानपूर्वक विशेष संतोष वाटू नये, आणि जर काही निमित्ताने ते फलप्राप्तीपर्यंत न जाता मध्येच अर्धवट स्थितीमध्ये थांबलं तर त्याविषयी असंतोषाने चित्तामध्ये विषादही निर्माण होऊ नये, विषादाचा क्षोभही होऊ देऊ नये. म्हणजे फळ मिळालं तर सुखही वाटू नये, आनंदही होऊ नये, आणि जर फळ मिळालं नाही, ज्ञानप्राप्ती झाली नाही तर चित्तामध्ये विषादही निर्माण होऊ नये. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेलियाही सगुण झाले ऐसेची मानी. कर्माचा अनुष्ठान करत असताना जर ते सिद्धीला गेलं तर ते खरोखर आपल्या उपयोगालाच आलं असं म्हणा,
पण कदाचित अर्धवट राहिलं तरी ते सांगावं सफळ झालं असंच मानलं पाहिजे. असे पहा की जेवढे कर्म घडले जाते तेवढे आदि पुरुष जो परमात्मा आहे त्याला जर अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे जाणावे. म्हणजे जे जे कर्म करतो ते ते त्या परमात्म्याला समर्पण करायचं आहे. यद्यत् कर्म करोमि तत्त दखिलम शंभो तवाराधनम. पुढे आपल्याला कर्म पूजा विषय येणार आहे, त्यावेळेला याचा मी अधिक विस्तार करेल. म्हणून असं सांगतात की पूर्ण झालं नाही तरी ते देवाला पावलं असं म्हणावं आणि त्याच्यामध्ये विषाद मानू नये. पूर्ण झालं तर आपल्या उपयोगालाच आलं असं मानावं. म्हणून सांगतात की तरी पार्था होय तीच योगस्थिती तिची वाखाणी ती ज्ञाते जन. आपुल्या चित्ताची जी का साम्यावस्था त्याची जाण पार्था योग सार. सिद्धीला गेलेले आणि न गेलेले अशा दोन्ही कर्माविषयी मनोवृत्तीमध्ये संतोष विषाद रहित समता असणं हेच योगाचं स्वरूप आहे आणि तेच साम्य योगातील स्थैर्य ज्ञानाकडून प्रशंसलं जातं. आता यामध्ये काय आहे, जर कर्मयोग आहे पुढे बुद्धियोग सांगितला तर यामध्ये आपल्याला निश्चित काय फळ प्राप्त व्हावं किंवा आपली स्थिती कशी असावी याचा विचार इथनं पुढे सांगितलेला आहे. आता इथनं पुढे योगाचा विचार मांडलेला आहे की आता पहिले समत्वम योग उच्यते हे सांगितलेलं आहे की समत्व हाच योग आहे. यानंतर पुढे बुद्धी भगवंताच्या ठिकाणी ठेवावी आणि त्यानंतर सद्बुद्धीपूर्वक जो आपण कर्मयोग आचरण करणार आहोत त्या कर्मातील कौशल्य म्हणजेच योग आहे असा विचार मांडला. योग हा कर्मसु कौशलम आणि मग ते कर्म जे कसं आहे हे सांगून इथनं पुढे स्थितप्रज्ञाचा विचार मांडलेला आहे. एक 2-3 श्लोक अजून आहेत, तेवढा थोडासा विचार अगदी संक्षिप्तः मांडून स्थितप्रज्ञापासूनचं चिंतन आपण उद्यापासून घेऊया. अर्जुना, ज्याच्यात सिद्धी आणि असिद्धी विषयी समता आहे, एक जो परमात्म ज्ञानाचा उपाय आहे आणि ज्याच्यात निश्चय आहे, अशा निष्काम कर्म स्वरूप बुद्धी योगापेक्षा सकाम कर्म हे केव्हाही निकृष्टच आहे. म्हणून याकरता अशा बुद्धीत आश्रय मिळवण्याची इच्छा कर, म्हणजे अशी बुद्धी संपादन करण्याची इच्छा कर की जी कर्म फलोत्पत्तीला कारण होणारे म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारे कर्मठ ज्या ठिकाणी दीन आहे आणि या कर्मयोगामध्ये समत्व बुद्धीने जो युक्त आहे तो या लोकातच पाप आणि पुण्य दोन्हींचा त्याग करतो. म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्याकरता प्रयत्न कर. सिद्धी आणि असिद्धी विषयी समत्वरूप योग म्हणजेच निष्काम कर्मातलं कौशल्य आहे. यावरती ते व्याख्यान दिलेलं आहे ते जरा महत्वाचं आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. अर्जुना, कर्माच्या सिद्धी असिद्धी विषयी चित्ताचं साम्य हे कर्मयोगाचं सार आहे असं जाण. म्हणजे ज्या कर्मयोगात मन आणि बुद्धी यांचं ऐक्य झालेलं असतं. आता बघा, निष्काम कर्म करण्याची इच्छा हा कुणाचा धर्म आहे? हा मनाचा धर्म आहे, कारण की इच्छा हा मनाचा धर्म आहे आणि निष्काम कर्मच आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय आहे असा निश्चय म्हणजे हा बुद्धीचा धर्म आहे. कारण की बुद्धिस्या निश्चयात्मिका शास्त्रकार सांगतात, अंतःकरण चतुष्टयामध्ये बुद्धी ही निश्चयात्मिका आहे. आणि ज्या ठिकाणी हे ऐक्य झालेलं असेल, कोणतं की निष्काम कर्म करण्याची इच्छा एक आणि निष्काम कर्मच आत्मज्ञान प्राप्तीचं साधन आहे, उपाय आहे, असा ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचं ऐक्य झालेलं असतं. अर्जुना, त्या निष्काम कर्म स्वरूप बुद्धी योगाचा जर विचार केला तर पुष्कळ प्रमाणांनी याच्या तुलनेमध्ये सकाम कर्मयोग हा निकृष्ट दर्जाचा कमी प्रतीचा दिसतो. परंतु वेदात काम्य कर्म म्हणून सांगितलेले जे यज्ञ यागादी कर्म आहे ते विधीपूर्वक करावे लागतात, तरच हा कर्मयोग प्राप्त होतो. म्हणजे यामध्ये सुद्धा निष्काम कर्मयोगामध्ये सुद्धा ही जी काही यज्ञ यागादी कर्म आहे ती कशी करावी लागतात?
विधीपूर्वकच करावे लागतात. कोणी जर असं म्हणेल की नाही मला अमुक फळ प्राप्त करून घ्यायचं आहे तरच मी हे अगदी कटाक्षाने विधिविधानाने करील आणि काय नाहीतरी आपल्याला काही देवाकडे मागायचं नाहीच आहे, मग आता आपण कसंही केलं तरी चालेल, तर तसं नाही. यामध्ये सुद्धा जे आहे ते विधिविधानानेच व्हायला पाहिजे. कारण सकाम कर्मातली फलाची इच्छा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन भाग गेल्यानंतर जे शेष कर्म उरतं ते सहजच कर्मयोगाचं स्वरूप असतं. काय काम्य कर्मामध्ये एक कर्मफलाची इच्छा की मला हे फळ मिळावं आणि दुसरं कर्तृत्वाचा अभिमान, हे दोन भाग आहेत. हे दोन भाग जर गेले तर खाली जे उरेल तर काय राहील, तोच खरा असलेला सहजच कर्मयोग आहे की नाही, म्हणजे निष्काम कर्मयोग आहे. म्हणून अर्जुना, बुद्धियोग हाच साम्यरूप योगातलं स्थैर्य आहे आणि त्याच ठिकाणी तू मनाने स्थिर हो आणि फलाभिलाषाचा त्याग कर. जे साधक बुद्धियोगाशी संबद्ध झाले ते संसार सागराच्या पलीकडे गेले आणि पाप व पुण्य या उभय बंधांनी त्यांना सोडून दिले, म्हणून त्यांना पाप पुण्याचं बंधन नाही. म्हणजे असं चित्त आणि बुद्धी यांचा जो साम्य योग आहे त्याच्याशी ते संबद्ध झालेले आहेत, ते पाप पुण्याच्या पलीकडे जातात. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यनामयम्. साम्य बुद्धीने युक्त असलेले विद्वान कर्मजन्य स्वर्गातील फलाचा त्याग करून जन्मरूप बंधातून मुक्त होऊन अविद्या वासना कर्मादी उपद्रव रहित अशा परमात्म स्वरूपाला त्या ठिकाणी ते प्राप्त होत असतात. आता या ठिकाणी बघा, भगवान म्हणतात अर्जुना, ते ज्ञानयोगी ते ज्ञानी कर्मयोगी कर्मात तर असतात, म्हणजे कर्म करतात, परंतु कर्म फळाला स्पर्श करीत नाही, म्हणून त्यांच्या करता जन्म मरण लोप पावतात. एखादा ज्ञानी असेल तर ते ज्ञानी कर्म करत नाही काय, ज्ञानी कर्म करतोच, पण तो ज्ञानी कर्म फळाला स्पर्श करत नाही, म्हणून तो जन्म मरणाला प्राप्त होत नाही. आपणही कर्म करतो, परंतु कर्म फळाला स्पर्श करत असल्यामुळे आपण जन्म मरणाला प्राप्त होतो. आणि तो ज्ञानी त्या कर्मफळाला स्पर्श करत नसल्यामुळे तो बुद्धियोगी उपद्रव रहित आणि आनंदाने भरलेल्या अशा आढळ परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. अर्थात कर्म करायचं आहे, परंतु कर्म फळाला स्पर्श न करता, अर्थात कर्म फलेच्छा विरहित जर ते कर्म केलं तर ते निश्चित आम्हाला मोक्ष पदाला प्राप्त करून देणार आहे. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतास निर्वेदम श्रोतव्यस श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी मालिन्याचं अतिक्रमण करील तेव्हा तुला पूर्वी ऐकलेल्या आणि पुढे ऐकावयाच्या विषयांविषयी वैराग्य होईल. काही विषय आपण पूर्वी ऐकलेले असतात आणि काही पुढे ऐकायचे असतात, पण बुद्धीने जर मोहरूपी मालिन्याचं अतिक्रमण केलं तर त्यावेळेला त्या विषयांविषयी वैराग्य होतं. यावरती फार सुंदर व्याख्यान दिलेलं आहे. ज्या वेळेला तुझ्या मनात वैराग्याचा प्रवेश होईल, जेव्हा तू मोह टाकशील तेव्हाच तू मुक्त होशील आणि मग निर्दोष गंभीर आत्मज्ञान उत्पन्न होईल आणि त्या योगाने तुझं मन आपोआपच हे निरीच्छ होऊन जाईल. म्हणून अर्जुना, त्या अवस्थेमध्ये आणखी यापुढे काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या विषयाचे स्मरण करावे हे सगळं बंद पडतं. म्हणजे एकदा का ती स्थिती प्राप्त झाली की यापुढे काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही किंवा मागे जे जाणलं आहे त्याचं पुन्हा स्मरण करणं हेही शिल्लक राहत नाही. किंबहुना तो तद्रूपच झालेला असतो, त्यामुळे स्मरण होणं हे सुद्धा बंद पडतं. श्रुती विप्रतिपन्ना योगमवाप्स्यसि. वेदाने सांगितलेल्या संशय विपर्यास निर्माण होऊन विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी निष्काम कर्माने जेव्हा स्थिर होईल तेव्हा परमात्म रूप समाधी सुखाविषयी निश्चयात्मक व स्थिर होऊन सर्व योगाचे फळ ज्यात आहे अशा जीव ब्रह्मैक्य रूप योगाला तू प्राप्त होशील. आता केव्हा हा बुद्धियोग प्राप्त होईल
आणि त्या परमात्मा स्वरूपाला तू केव्हा प्राप्त होशील त्याविषयी सांगतात की इंद्रियांच्या संगतीने ज्या बुद्धीचा पंच विषयांकडे विस्तार होतो ती पुन्हा निष्काम कर्मयोगाने म्हणजे कर्माने व सात्विक अशा उपनिषदांच्या श्रवणाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पुन्हा स्थिर होईल आणि मग केवळ आत्मज्ञानाने प्राप्त होणाऱ्या वृत्तीशून्य अवस्थेच्या सुखामध्ये ती बुद्धी स्थिर होईल. तेव्हा तू सर्व योगाचे फळ ज्यामध्ये आहे अशा जीव ब्रह्मैक्य स्वरूप व्यापक साम्य योगातील स्थैर्याला प्राप्त होशील. म्हणजे त्या ठिकाणी तुझी बुद्धी जी आहे ती पूर्ण होईल आणि तू त्या अखंड समाधीला प्राप्त होशील, अर्थात स्थितप्रज्ञ होशील, असं भगवंताने अर्जुनाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. साम्य योगाची उपासना केल्याचं हे फळ सांगितलेलं आहे. मग अर्जुनाचा पुढे प्रश्न आहे की देवा तू जे हे फळ मला सांगतो आहे मग ती अवस्था ज्याला प्राप्त झालेली आहे तर त्याची लक्षणं काय आहे, तो स्थितप्रज्ञ किंवा विथान पावलेला स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा असतो, कसा चालतो, हा जो काही स्थितप्रज्ञाच्या विषयी मांडलेला विचार आहे म्हणजे अर्जुनाने विचारलेला प्रश्न आणि भगवंताने दिलेली उत्तर, हा सर्व विचार हा आपल्या उद्याच्या प्रवचनाच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आणि उद्यापासून तृतीय अध्यायाचं देखील चिंतन आरंभ होणार आहे. आज यथामती यथाशक्ती हे केलेलं चिंतन भगवत चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. ॐ राम कृष्ण हरि